टाकून गेला गे राबू पिंजऱ्याला
सुरुवात होती या अतुरी गावामध्ये. भीती गाणं ऐकणं म्हणजे रातभर गाणं चालायचं, सकाळी 5 वाजता गाणं चालायचं, तुळशीने गाणं चालायचं, पण विषय धरून ग्रंथ आधार या विषय धरून गाणं म्हणायचं, भाकड कथा म्हणायची नाही. असं आम्हाला कळत्यात. आम्ही मुंबईपासून गाणं म्हणत आलो, लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे आसुरगाव म्हणजे गाण्याचं मूळ माहेर आहे. एवढे लोक, हजारो लोक आमच्या आसुरामध्ये भीती गाणं ऐकणारी. त्यातला एकही आता माणूस नाही, फक्त मी एकटाच आहे. या आसुरगाव मध्ये फक्त मी एकटाच आहे, लक्षात ठेवा. ह्या भीती गाण्यातला इतरांना काही कळत नाही. आता ही हल्लीची पिलावळी उभ्या मुसणारी काही कळत नाही. भीती गाणं म्हणजे काय आहे, शास्त्रात म्हणजे गाणं काय आहे, ही गाण्याची चीज काही कळत नाही कुणाला. गाणं हे कुणी बी ऐकायचे नाही. ज्यानं अभ्यास केला, ज्यानं शास्त्र वाचलं, ज्यानं ग्रंथ वाचलं, त्यांनीच फक्त अभ्यास करायचा. म्हणून पुढे कवीनं म्हटलं हा रामचंद्र खेडकर म्हणा,